नमस्कार, गौरीच रेसिपी कोल्हापूर या यूट्यूब चॅनेलवर तुमचे अगदी मनापासून स्वागत करते। मुलांची फरमाईश होती काहीतरी चटपटीत बनव, तर त्यांच्यासाठी झटपट असा 5 मिनिटांमध्ये बनवून दिला पास्ता। तीच तुमच्याबरोबर रेसिपी शेअर करते। चला तर मग व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा। तर इथं मी गॅसवर छोटं पातेलं ठेवलं, त्यामध्ये 2 ग्लास पाणी घातलं, त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे आणि 1 छोटा चमचा आपण तेल घालायचं आहे। तेलामुळे काय होतं, पास्ता आहे तो मऊ असा शिजला जातो। तर यामध्ये आता मी 1 वाटीभर त्यामध्ये पास्ता घातला। तर आता छान मिक्स करून इथं उकळी आली आहे, बघू शकताय तुम्ही। तर झाकण लावून 5 मिनिटं पास्ता छान आता शिजून घेणार आहोत। तर इथं 5 मिनिटं झाले आहेत, चेक करूया पास्ता शिजला आहे की नाही। तर इथं पास्ता आहे तो छान असा शिजला आहे। तर त्यातील पाणी पण आता गाळून घेतलं। आता फोडणी देऊया। तर इथं मी पॅन मध्ये थोडंसं तेल घातलं। तेल छान गरम झालं की यामध्ये जिरे घातले, मिरची आणि लसणाचा ठेचा घातला। आता तुमच्या घरामध्ये जेवढ्या भाज्या आहेत त्या तुम्ही या ठिकाणी ऍड करू शकता। तर इथं मी 1 मोठा बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, गाजर घातलं। आता हे छान असं भाजून घेऊया। तर इथं कांदा टोमॅटो छान आता भाजला आहे। तर यामध्ये चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे। तर सुरुवातीला पास्तामध्ये थोडं मीठ घातलं होतं, त्या हिशोबाने थोडं आपण कमी जास्त करू शकतो। तर यामध्ये थोडीशी हळद पण घातली आणि आपल्या तिखटानुसार आपण यामध्ये लाल तिखट घालायचं आहे। तर इथं मी अर्धा चमचा लाल तिखट घातलं, थोडीशी जिरे पूड आणि धने पूड पण घातली, म्हणजे चव छान येते। आणि यामध्येच आता 1 चमचा टोमॅटो केचप घातलं, यामध्ये सोया सॉसही घालू शकतो। तर इथं छान आता सर्व मसाले भाजून घेतले। तर यामध्ये आता शिजवलेला पास्ता घालून 2 मिनिटं छान असा परतून घेऊया। तर इथं 2 ते 3 मिनिटं झाली आहेत। छान असा पास्ता आपण आता शिजून घेतला आहे। तर वरून थोडी मी या ठिकाणी कोथिंबीर पण घालते। तर एकदम छान आणि झटपट 5 मिनिटांमध्ये मुलांना बनवून दिला हा नाश्ता। तर मुलांना खूप असा आवडला। तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करा हा पास्ता। एकदम सोपी रेसिपी आहे, झटपट बनवू शकतो। तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओ सोबत। तोपर्यंत मस्त रहा, खुश रहा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।